आपल्याकडनं सांगाय म्हणून स्वतःला जरा माझा पहिला धडा घेतो की स्व म्हणजे काय चुकतं त्याचं ते सांगा ना, तर तुम्ही देशाला सुधारणार. आणि गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट कोण हो, कोण सांगा ना. तुम्ही आपणच निवडून दिले, तुम्हीच दिले ना, तुम्हीच ना. हो, मग तुम्हीच शिक्षित नाही तर गव्हर्नमेंट काय शिक्षित असणार. नाही, पण त्याच्यामध्ये देखील काय एजन्सीज आहे, त्यांची जबाबदारी नाहीये का याच्यामध्ये? काहीच जबाबदारी सगळ्यांचीच आहे ना. नाही, नागरिक तर दोषी आहेच, म्हणजे ते तर आता स्पष्ट आहे की ह्या गोष्टींसाठी नागरिक जबाबदारी आहेत. पण ह्याच्यामध्ये आता जर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतील, महाराष्ट्र पोल्युशन, ह्यांची काहीच जबाबदारी नाहीये का? नंतर आहे, नंतर आहे. बरोबर आहे, बरोबर की नाही. आणि ती जर नसेल तर आपण बोलतोच. बरोबर आहे, अगदी. तर मला तेच विचारायचं होतं की आता काय होतं की म्हणजे जनजागृती करून ही समस्या आपण डेफिनेटली सॉल्व्ह करू शकतो, पण ह्याला एक थोडासा पिरियड लागेल. पण आता एक्झॅक्टली म्हणजे आता जसं सांगितलं की आपण प्रोडक्ट्स कमी वापरू शकतो, पण आता काही लोक एकदम सोडणार नाहीयेत. तर आपण जे एसटीपी म्हणतो किंवा जे इफ्लुएंट प्लांट्स आहेत, तर ते त्याच्यामधली जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याचे कसं काम करतं आता तेच सांगतोय ना. मग आता क्लोरिनेशन आलं की नाही. बरोबर आहे. तर आम्ही काय सांगतोय, आम्ही सांगतोय ओझोनेशन आणा. बरोबर आहे. अल्ट्रा फिल्ट्रेशन आणा. ओके, बरोबर की नाही का नाही. बरोबर आहे. हा, तुम्ही आता बाहेर सगळं पिताच अल्ट्रा फिल्ट्रेशन. हो हो, बाटलीत तर काय पिता रोज 14 रुपये देऊन. 20 रुपये काय 20 रुपये. ऍक्च्युअली आम्ही कॉस्ट शास्त्रज्ञांना विचारायचं एनसीएल मध्ये जाऊन 50 पैसे सुद्धा नाही, 10 पैशापेक्षाही कमी आहे. का मग असं आपण मूर्खपणा करायचा का. हा, आता दुसरा एक सांगतो गंमत म्हणजे अगदी तुम्हाला विचार करणारी गोष्ट आणि इंडस्ट्री सुद्धा. आज पिण्याचं पाणी मला किती लागते हो दिवसाला? एका व्यक्तीला संपूर्ण पिण्याचं पाणी 2, 2.5, 3 लिटर जास्तीत जास्त पाणी पाहिजे. हे मान्य का सगळं? नक्की. हो हो. त्याने गुणा 50 लाखाला गुणा ना, हिशोब करायचा. हो, 50 लाख गुणिले 3, 1.5 लाख, 1.5 करोड. सॉरी, 1.5 करोड झाले. बरं काय 1.5 करोड झालं. 150 लाख बरोबर, 1.5 करोड झालं. आज तुम्ही किती करताय क्लोरिनेशन? 1200 MLD. बरोबर, 1200 लाख लिटर. तुम्ही किती पाहिजे पाणी तुम्हाला? 1200 लाख लिटर. विचार करा काय पैसे उधळले आपण, किती श्रीमंत आहोत. का असा विचार करत नाही तुम्ही? मला लागणारे फक्त 250 लाख लिटर, त्याच्याकडे तुम्ही 1200 करायचं. पण मग तशी यंत्रणा ऐका तुम्ही नंतर प्रश्न विचारा. 1200 झाला तर तुम्ही धुणं, भांडी आणि टॉयलेट ह्याच्याकरता म्हणजे थोडक्यात तुम्ही ते बाटली 14 रुपये का 20 रुपये काय म्हणाला, ते पाणी तुम्ही टॉयलेट, संडास, बाथरूम कशाला वापरताय? कपडे धुणं याला वापरताय. याला काय इकॉनॉमी म्हणायची? तुम्ही स्वतः सामान्य नागरिक म्हणून सांगा ना मला. आहे की नाही? टेक्नॉलॉजी आहेत ना निर्माण. मग त्या 2.5 लाख काय लागणार आहे त्याच्याकरता? ते पाणी शुद्ध करा ना. बरोबर. आणि बाकीच्या करता ते काय डिसइन्फेक्ट करायचं तुम्ही करू शकता. बरोबर, ते सगळं क्लोरीन न वापरता देऊ शकता. पण मग त्याच्यामुळं सांडपाण्याचं व्हॉल्यूम कमी होणार आहे का नाही? बरोबर. नाही, पण पिण्याचं पाणी फक्त म्हणून आपल्याकडे आता जी काही यंत्रणा आहे वॉटर प्युरिफिकेशन प्लांट्स पासून ते आपल्या घरापर्यंत जे नळाला पाणी येतं ती एकच पाईपलाईन आहे. त्यामुळं जे काय पाणी पाठवलं जातं ते आपल्याला जे काय शासनाचे मानक सांगतोच. बऱ्याचशा देशात म्हणजे फॉरेन मध्ये सुद्धा बरं का ते सरळ सरळ सांगतात, बाबांनो फ्लोरिडा सारख्या ठिकाणी त्याच्यात अनेक मिनरल्स येतात. ते सांगतात बाबांनो पिण्याचं पाणी जे आहे ते आम्ही सप्लाय करू फक्त या पद्धतीने. बरोबर आहे. शुद्ध क्लोरिनेशन. क्लोरिनेशन विदाउट क्लोरिनेशन. बरोबर, विदाउट क्लोरिनेशन. बाकीचं पाणी तुम्हाला आम्ही जे देतो ते विदाउट क्लोरिनेशन आहे. ओके, एवढं तरी करता येईल का नाही? आपल्याला व्हॉल्यूम कमी करता येईल की नाही? धुणा भांडायला किती लागतं? रोज आपला पाण्याचा व्हॉल्यूम जो जातोय तो कमी करता येईल की नाही सांडपाण्याचा? आणि शिवाय अगदी दुधासारख्या पिशव्या घेता की नाही तुम्ही? घेता का नाही? हो. मग मला 2.5 लाख लिटर तुम्हाला पुरवता येत नाही? पिशव्यातनं द्या, कशात नाही द्या ना. मला त्याच्यावर डिपेंडंटच नको तुमच्या. तुम्ही एरो वापरा, काही वापरा, सिस्टीम वापरा. तुमचं म्हणणं आहे की पिण्याचं पाणी फक्त गव्हर्नमेंट
देईल, बाकीच्या पाण्याची व्यवस्था आपल्याला स्वतःला करायला लागेल. स्वतः म्हणा गव्हर्नमेंट जे ते सप्लायज करते ना आहेत ओल्ड लाईन्स. सध्याला मला एक अजून याच्या पुढे जाऊन नाही किती पैसे वाचले सांगा. भरपूर वाचतील. आता तो इकॉनॉमिक्सचा भाग आहे त्याच्यामध्ये, पण हे तर करता येऊ 100% की नाही मला सामान्य माणसाकडनं उत्तर. अगदी अगदी. मग हे सुचवलेलं आहे ना. नाही पण मग हे इम्प्लिमेंटेशन कोण करणार? सर्वसामान्य माणसं काय करू शकतो? जास्तीत जास्त मागणी करू शकतो, ठीक आहे, पण हे इम्प्लिमेंट करण्याचा आता हा गव्हर्नमेंट विचार करण्याची गोष्ट मी ओपनली बोलतोय ना. अगदी हे आपल्या सगळ्यांच्याच करता. मी गव्हर्नमेंट आहे. बरोबर आहे. आय एम द गव्हर्नमेंट, सो आय एम गोइंग टू टेल यू लाईक दिस. आता ते पटलं न पटलं काय टेक्निकल डिफिकल्टीज आहेत, ओके, दॅट यू कॅन डिस्कस विथ अदर सायंटिस्ट. ओझोनायझेशन आहे, अल्ट्राफिल्ट्रेशन सिस्टीम आहे, जगात चालती, आणि इकडे का नाही, आपल्याकडे का नाही, हा प्रश्न नको आपण विचारायला. आज माझं यान मंगळावर जाते साहेब. बरोबर आहे. आज मला पाणी शुद्ध करता येत नाही, मला शर्मेची गोष्ट वाटते खरं सांगतो. ऍज अ सायंटिस्ट मला माझं शुद्ध पाणी मला मिळत नाही, हा मला खेद वाटतो. पण एक शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शासनाला ऑलरेडी कळवलेल्या न कळवायला काय झालं, कारण आम्ही शासनाचाच भाग आहोत. बरोबर आहे. पण याबाबतचे सगळे कम्युनिकेशन शासनाकडे उपलब्ध आहे. सगळं लॅबोरेटरीज कशाकरता काढल्या. ओके. अहो लॅबोरेटरीज काहीतरी रिसर्च करून देतो ना राष्ट्राला. म्हणजे प्रदूषणाचा भाग हा नागरिकांकडनं कमी झाला पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरं, जे पाण्याचे जे काही सरांनी आता जे सांगितलं की नवीन टेक्नॉलॉजीज वापरून पाणी शुद्ध केलं पाहिजे, पिण्याच्या पाण्यासाठी वेगळी व्यवस्था पाहिजे आणि वापराच्या पाण्यासाठी वेगळी व्यवस्था पाहिजे. तर मला ह्याच्या पुढे थोडंसं अजून जाऊन विचारायचं होतं की आता जे काय एसटीपी आणि ईटीपी आहे यांचा रोल किती महत्वाचा आहे, किंवा हे खरंच गरजेचं आहे का? काय वाटतं तुम्हाला? आहे, गरजेचंच आहे, प्रश्नच नाही. कारण काही झालं तरी प्रदूषण आहे. एक लक्षात ठेवा, पाण्यात काही टाकलं तरी प्रदूषण होणार. बरोबर आहे. ती तर सोडून चालणार नाही. पण सिंगापूर सारख्या ठिकाणी काय होतं शेवटी, काय सिंगापूर सगळा देश हा सांडपाण्यावरच चालत आहे. बरोबर आहे. पाणी तिथं प्युअर त्याचं करूनच रिसायकल प्यायलाच देतात तुम्हाला तेच. बरोबर आहे. पण ते करून देऊ शकतं ना ती कंट्री का नाही. बरोबर आहे. मग आपल्या इथे काय होत नाही असं म्हणजे आहे ना. बरं आपण टेक्नॉलॉजी सुद्धा देतो त्यांना. बरोबर आहे. मग आपल्या इथेच आपण का नाही राबवायची असं माझा एक बेसिक प्रश्न आहे. थोडी कॉस्टली झाली तरी ती प्राणावर आपल्या बेतणार नाही. मी माझा विचार करतोय. आज क्लोरीन तुम्ही असं जर डिक्लेअर केलंय 40 ह्याच्यात, आता हे 12 साली टाकले बरं का. बरोबर आहे. क्लोरीनचे दुष्परिणाम आल्यावर 12 साली टाकण्यात आले आपल्या क्लॉज. 40 क्लॉज आहेत ना. त्याच्यात ट्राय ॲलोमिथेनची पार्ट पर बिलियन दिलंय हो त्यांनी. किती मानांक असलं पाहिजे ह्या सगळं दिलं, 60 TPP दिलंय. आणि ह्याचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम काय? भयानक सगळे दुष्परिणाम आहे. कॅन्सर पासून सगळं, कातडीवर, तुमच्या केसावर, कशावर नाही, श्वसनावर, आणि हा कुठलाही स्त्रियांच्या गर्भावर. म्हणजे आपण वॉटर आज फर्टिलिटी सेंटर दिसतात ना, वन ऑफ द रिझन मे बी दिस. म्हणजे आपण पाणी शुद्ध करण्यासाठी जे क्लोरिनेशन करतोय त्याच्या आरोग्यावरती किती घातक परिणाम आहेत हे आता आपण सरांकडनं ऐकलं. सर आता आपण पण ह्या सगळ्या टाळता येऊ शकतात नवीन टेक्नॉलॉजी. अगदी अगदी. आपण म्हणजे ही भीती नको ना घ्यायला. अगदी. की मला येतं कशाला उगीच सगळं शासनावर राहणार दडपण की येते की नाही कोणाला टोकत्या रोज कोणता पाठवतो. बरोबर आहे. हे तपासायला फार सॉफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट लागते. अगदी. हे काय तुम्हाला असं घरी जाऊन दुसरं टेस्टिंगमध्ये बघतात. येस. आपण आता सुरुवातीला प्रदूषणाची कारणं काय आहेत, ते प्रदूषण आपण कसं कमी करू शकतो, येणाऱ्या पाण्याला आपण शुद्ध करून किंवा त्याचे कुठल्या प्युरिफिकेशन कडे लक्ष दिलं पाहिजे ते आपण हे केलं. सर याला थोडंसं ऍडिशनल एक प्रश्न आहे. ठीक आहे, एक शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही हे करा की आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जो काही नदी सुधारचा प्रकल्प चालू आहे, एक शास्त्रज्ञ म्हणून ह्याच्यामध्ये पाण्याच्या प्रक्रियेवरती किंवा काय गोष्टी ऍड केल्या जाव्यात. मी सांगितलं ना, ऍट द साईट करायला पाहिजे. म्हणजे जिथं प्रदूषण होते तुमचे नाले ओढे काय मिळतात किंवा ड्रेनेज. बरोबर आहे. हेच म्हणजे दिलेलीच आहे सगळं, पेन्सिलने दिले. ओके. आणि त्यासाठी तिथेच फॉस्फेट कंटेंट जे नदीत चाललंय काय असतील तर तुमचं हे कंटॅमिनंट्स मिनिमम करू ना आपण. ओके. आणि नॉट ओनली फॉस्फेट, सगळंच कमी करू.
बर, मग त्याच्यामध्ये जे काय प्रदूषक येतात ती ऍट सोर्सच ते कमी करा. ओके, मॅक्झिमम कमी होतील ना. आता आपल्याला नाही आहे कॅपॅसिटी. बरोबर आहे. बरोबर आहे. ही काही शासनाचं हे नाही. आपली पॉप्युलेशन वाढली, सगळं काहीतरी विचित्र पद्धतीने एसटीपी ईटीपीच्या आधी ही प्रक्रिया केली ना तर सगळं भार कमी होईल ना प्रदूषणाचा. म्हणजे सेंट्रल इफ्लुएंट प्लांट्स किंवा मोठे मोठे एसटीपी प्लांट्स बांधायच्या आधी त्याच्यामध्ये आपल्याला एक नागरिक म्हणून एक सोसायटी म्हणून आपल्याला काही प्रक्रिया करता थोडक्यात काय करता येईल. सोसायटीत सुद्धा आपण फॉस्फरस वापरू शकतो, फॉस्फेट फ्री वापरू शकतो, अगदी साबण वापरू शकतो. ही जनजागृती आहे ना. बरोबर. अरे लेखा तुझ्यामुळेच हे सगळं झालंय. तू काय कर ना, मी काहीतरी करतो. पण आता फॉस्फेटचे सगळ्यांनी सोसायटीत येतो, इथे अवेलेबल आहे. फॉस्फेट फ्री सोप अवेलेबल आहेत. अजून नेटवरती टाकून बघा, मिळतं. नाही, मला त्याच्या फॉस्फेटिक हा कंटेंट झाला, पण इतर जी प्रदूषक आहेत त्याच्यामध्ये कुठले कुठले, तर फॉस्फेटिक हा एक भाग झाला, पण इतर फ्लोरिडेटेड प्रोडक्ट शक्यतो टाळावे. नाही, पण ते झालं. आता समजा वापरलं गेलं थोडं, तर त्याला आपण एसटीपी ला जायच्या आधी काय ट्रीटमेंट सांगितलं ना. घरातली जी डोमेस्टिक जेवढी प्रॉडक्ट आहेत ना त्याच्यात तर आपण सगळी नॅचरल प्रॉडक्ट वापरायला. मी दिली आधी कसं करता, आणि ते कसं करता येतं ही दिलंय. इंडस्ट्रियली करतोय आपण. बरोबर. अरे ती तरी प्रॉडक्ट विकत घ्या. ओके, म्हणजे पर्यावरणपूरक उत्पादनं विकत घेणं ही एक आपली जबाबदारी, नैतिक. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो. ओके. आणि एसटीपी ईटीपीच्या बद्दल काय सांगाल? ते आता गरजेचं आहे तर म्हणतात आहे, पण त्याच्यामध्ये काय टेक्नॉलॉजी आता ऍडव्हान्समेंट आले, किंवा एक शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही त्या एसटीपी ईटीपीकडे काय कसं बघता? सगळ्या टेक्नॉलॉजी भरपूर आहेत, तेही ऍडव्हान्स होत असतील. मी बोलणं बरोबर नाही. नमस्कार. आपल्यासोबत ग्रीन आर्मी वन अँड आर्मी यासारखी लढवय्या वृत्ती म्हणजे प्रशांतजी राऊळ आहेत. त्यासोबत ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोदजी मोघे साहेब आहेत. यांनी आतापर्यंत जे काही समाजाला ज्ञान होतं ते देण्याच्या प्रयत्नामध्ये आज आपण यांच्याशीच मुलाखत करणार आहोत. प्रशांतजी, आपणास काय वाटतं, कुठल्या पर्यावरणाविषयी आपण चर्चा करणार आहात? नमस्कार. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आणि आपण नेहमी आपल्या नद्या ह्या प्रदूषित बघतो किंवा आपल्या नद्यांना फेस आलेला बघतो. आपण भावनिक होतो, पण आज आपल्या बरोबर जे व्यक्तिमत्व आहे ते आहेत डॉक्टर प्रमोद मोघे सर, ज्यांनी जवळपास 37 वर्ष हे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये काम केलंय. आणि या सगळ्या प्रदूषणाच्या किंवा नद्यांची जी आज काय अवस्था झाली आहे त्याच्या पाठीमागे नक्की शास्त्रीय कारण काय ते आपण जाणून घेणार. तत्पूर्वी सरांचं थोडंसं इंट्रोडक्शन सांगतो की सरांनी एनसीएल मध्ये काम करत असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये पर्यावरण असेल, पशु असेल, औषध असेल, डिफेन्स किंवा संरक्षण खातं असेल त्याच्यामध्ये टेक्निकल सल्लागार म्हणून काम केले. त्याचबरोबर जे काही आपण शेतीमध्ये जी काही कीटकनाशकं वापरतो किंवा शेती रसायनं वापरतो, कापड उद्योग असेल, त्याच्यानंतर कागद उद्योग असेल, याच्या बाबतच्या 80 पेक्षा जास्त प्रोसेस इम्प्रुव्हमेंट सरांनी केलेले आहेत. आणि त्याचबरोबर 40 एक पेटंट सरांच्या नावावरती आहेत, ज्याच्यामध्ये 7 जे पेटंट्स आहेत हे फक्त आणि फक्त प्रदूषणावरती आहेत. त्याचबरोबर सरांनी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डला देखील सल्लागार म्हणून काम केलेले आहेत. असे व्यक्तिमत्व आता आपल्या बरोबर आहेत. आपण ह्या चर्चेला 2-3 विभागामध्ये हे करतोय. पहिल्यांदा की हे प्रदूषण नेमकं करतंय कोण? आता सध्याला आपल्याला हे प्रदूषण जर नियंत्रणात आणण्याचं असेल तर आपल्याला काय पद्धती अवलंबली गेली पाहिजे? सध्याला आपल्याकडे काय आयुध किंवा काय आपल्याला मेकॅनिझम अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये काय नेमकं झालं पाहिजे? सर नमस्कार. आपलं ह्या इंटरव्ह्यू मध्ये नमस्कार. सर्वप्रथम म्हणजे आम्हाला एक नागरिक म्हणून असं समजून घ्यायला आवडेल की आता जे काही आपल्याला म्हणजे पुण्याच्या बाबत जर म्हटलं तर मुळा मुठा असेल, पवना इंद्रायणी असेल, ही कुठेतरी आपल्याला वारंवार फेसाळलेली दिसतीये किंवा त्याच्यामध्ये मासे मेलेले दिसतात. तर नेमकं याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतंय? असं जबाबदार असं म्हणण्यापेक्षा आपण जे शिक्षण घ्यायला पाहिजे पर्यावरणाचं तेच उपचता नाहीये. फार अतिशय दुर्लक्षित विषय केलेला आहे. आणि का दुर्लक्षित राहायला हेच कळत नाही, कारण हा तुमच्या जीवनाचाच भाग आहे. अगदी. आणि हा जर बिघडला तर शेवटी तुमच्या जीवावरच बेतणार आहे. अगदी. हे कसं लक्षात येत नाही मला कळत नाही. बरोबर. कोणीच केअरलेस आहे, सगळे केअरलेस. अगदी. सो पहिला दोष आपल्याकडे हो की आपण शिक्षित होऊ शकत नाहीये.
शिक्षण घेण्याची इच्छा नाहीये. बरोबर आहे. आणि जे खरे शिक्षण पाहिजे, ज्याला मी डोळस पर्यावरण म्हणतो, बरोबर आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे मॅक्झिमम ह्याला नागरिक जबाबदार आहेत, कारण ते सगळे हे केमिकल्स वापरतात. पण एक प्रशासन म्हणून किंवा एक यंत्रणा म्हणून याच्यामध्ये लोकांचं प्रबोधन करण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे? अतिशय शास्त्रज्ञांनी फार श्रम घेतलेत. तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा जेव्हा लक्षात आलं की प्रदूषणाचे आपल्याला धोके हे सगळ्यांना भारतात, बरोबर आहे, कारण माझा पिरियड जो आहे तो फार क्रुशियल आहे. ओके. आपण नुकतेच ग्रोथ होत होतो, भारताची वैज्ञानिक ग्रोथ. ओके. आणि माझा त्यावेळेस प्रवेश वैज्ञानिक जगतात झाला. अच्छा. तर एकूण एक म्हणजे टाचणीपासून सगळं डेव्हलपमेंट त्यावेळी आम्ही पाहिलेली आहे. म्हणजे केमिकलमध्ये तुम्हाला कळेल की माझ्या वेळी तर पेनिसिलिनचं हे थांबवलं होतं. ओके. प्रोडक्शन थांबण्याची वेळ आली, कारण एक प्रिकॉर्सर तयार करता येत नव्हता आणि माझ्याकडे ते काम आलं. बरोबर आहे. वी कुड डू इट. पण ह्या अडचणी किती, म्हणजे ना, एक साधं उदाहरण सांगितलं, राष्ट्रापुढे किती आव्हानं असतील. बरोबर आहे. किती आव्हानं ती पार पार करत आम्ही 1980 पर्यंत आलो. बरोबर. तेव्हा हा प्रदूषणाचा भाग जास्त जाणवायला लागला. बरोबर. तोपर्यंत अशी ग्लोबलायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, सिव्हिलायझेशन, आपलं इंडस्ट्रियलायझेशन झालं. बरोबर. आणि तोपर्यंत प्रदूषण म्हणजे हा इतका सिरियस भाग झाला नाही, प्रोडक्शन हा भाग झाला. ते काय करून निर्माण करा, काय करून निर्माण करा. बरोबर. पेस्टिसाइड्स त्या काळातली जी आता बॅन आहे, बरोबर, ती एनसेलला निर्माण करायला लावली गेली. बरोबर. कारण आपल्याला ग्रीन रेव्होल्युशन पाहिजे होते. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण घरात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपस्तोपर्यंत जे काही केमिकल युक्त सगळे उत्पादनं वापरतो, हे आपण त्याला सगळे जबाबदार आहोतच. मला सर याच्या पुढे जाऊन थोडंसं विचारायचं होतं की ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावरती काय परिणाम होणार आहे? अक्षरशः पहिलं पाणीच घ्या ना तुम्ही. बरोबर आहे. किती महत्वाचं आहे माहितीये, कुणालाही माहिती नाही पाणी, पिण्याच्या पाण्याविषयी. मला अक्षरशः धक्के बसतात. असं जेव्हा जेव्हा लेक्चरला जातो, पिण्याच्या पाण्याला 40 परिमाण कशी डेव्हलप झालीत कुणाला माहित नाही. पिण्याच्या पाण्यात कुठले घटक असतात माहित नाही. आपण प्युरिफिकेशन प्रोसेस तरी सगळं घातक आहेत तुमच्या शरीराला. केवढा वाईटल आहे. अरे बाबा, कुठल्या तरी लोकांनी विचारलं पाहिजे ना, हे याच्यात असं आलंय जास्त. आज भारताच्या याच्यात बरेचसे घटक येतात जे अतिशय टॉक्सिक आहेत. आर्सेनिक मिळतं बंगालमध्ये, आपल्या महाराष्ट्रात फ्लोराईड मिळते जे हाडावरच परिणाम करते. ह्या बेसिक गोष्टी आहेत ना. आणि ह्याचे सोर्सेस काय आहेत? म्हणजे केमिकल्स नाही, केमिकल शिवाय जमिनीत नाही येऊ शकत. बरोबर आहे. पेस्टिसाइड्स आता नवीन इतकी झाली आहेत. अरे ते कसं काय, याचे दुष्परिणाम वगैरे हे सगळं पाण्याविषयी तरी जाणून घ्यायला पाहिजे की नाही सामान्य माणसाने. मी म्हणतो तुम्ही ग्रॅज्युएट आहात ना, अरे निदान एवढे तरी वाचा ना की बाबा हे घातक आहे. बरोबर आहे. हा, लोहही घातक आहे. त्याच्यात प्रत्येकाचे पॅरामीटर ठरवले आणि हे शिक्षित व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना? अगदी अगदी. म्हणजे लोकांनी तर याच्यावर शिक्षित व्हायला पाहिजे की नाही सांगा मला. काय नाही व्हायला पाहिजे. ह्याच्या बरोबरच मला त्याला जोडून आणखीन एक विचारायचं की जसं की आपल्याकडं फूड अँड सेफ्टी डिपार्टमेंट आहे, आपल्याकडे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, आपल्याकडं सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, त्यांची नेमकी जबाबदारी याच्यामध्ये काय? भरपूर त्यांनी काम केलेलं आहे. तुम्ही उगीच काय म्हटलं, मी काय पहिल्यांदा म्हटलं की दुर्लक्षित भाग. हो हो. अरे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने किती पब्लिकेशन केली आहेत, भरपूर पब्लिकेशन, कोणा जाऊन माहितीच नाही. नाही, जनजागृतीचा किंवा जनजागृती पाठवली शाळात. बरोबर आहे. तुम्ही सांगा ना, सेंट्रल पोल्युशन काय, आमचं CSR काय, 60-70 पब्लिकेशन फुकट वाटलेली आहेत शाळेत, तुम्हाला विज्ञान माहित व्हावं म्हणून. पण मला याच्यात विचारायचं होतं की जे काही पाणी टेस्ट होत आहे, ठीक आहे, किंवा जे काही इंडस्ट्रीकडनं किंवा शहरी भागांमधून जे नद्यांमध्ये पाणी जात आहे, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल किंवा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, जर हे थांबवायचं असेल, जनजागृती तर एक भाग झाला, पण एक शासन म्हणून, एक प्रशासन म्हणून जर याला थांबवायचं असेल तर नेमकं काय करायला लागेल ह्याच्यामध्ये? अजून पुष्कळ जागृती करावी लागणार. कारण जनजागृती हा एकच जनजागृती अक्षरशः आता आपण, तुम्ही करताय, मी करतो. हो हो हो. तुम्हाला काय अनुभव आहेत, मला काय अनुभव आहेत. आता मला सांगा, जर युनिव्हर्सिटीमध्ये हे जर माहित नसेल, आज मला फोन येतात म्हणजे ट्रायलोमेथस म्हणजे काय, अरे क्लोरिनेशन मध्ये काय होतं हे जर साधारण प्राध्यापकालाच माहित नसेल. बरोबर आहे.
चेष्टा नाही हा, मी तुम्हाला प्रूव्ह करून देतो कुठेही. तर ही अशी परिस्थिती एवढ्या उच्च शिक्षित याच्यात असेल. अच्छा, आता मला ह्याच्यामध्ये ते एक विचारायचं होतं की आता जे आपण पाण्याची जे प्युरिफिकेशन प्रोसेस वापरतोय त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्लोरीन वापरतोय आणि आम्ही तुमच्याच एका ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की हे क्लोरिनेशन कुठल्याही प्युरिफिकेशन सिस्टम किंवा घरामध्ये पण जे आपण आता वॉटर प्युरिफायर बसवतो तर त्याच्यात कुठे म्हणजे हे निघत नाही, तर त्याच्याबाबत काय सांगाल? काय आहे याच्यात दुर्दैवाचा भाग असा झाला की हे प्रगती असते बरं का सायन्सची. आतापर्यंत त्याला काही पर्याय नव्हता. 1980 पर्यंत पर्याय नव्हता. डिसइन्फेक्शन म्हणतो त्याला. पण फ्रान्सला फार लवकर जाणीव झाली की या क्लोरीनचे दुष्परिणाम जे असतात त्या आपण पद्धती बदलल्या पाहिजेत. ओके. आणि आपण ठेवली क्लोरिनेशन कारण आपण काही प्रगत नव्हतोच त्यावेळी. पण जेव्हा डेव्हलपमेंट झाला एनसीएल मध्ये सुद्धा, तर एनसीएलने अल्ट्राफिल्ट्रेशन सिस्टीम डेव्हलप केली, आरओ सिस्टीम डेव्हलप केली आहे. हे आपल्या सायंटिस्टने डेव्हलप करून ठेवलं ज्ञान. बरोबर आहे. ते तरी पोचायला पाहिजे की नाही, का नको? बरोबर पोचवलं. का हे केलं? कारण ह्याच्यात एक लाईफ सायकल अनालिसिस म्हणतो, फारच डेप्थ मध्ये चालू आहे. पण जेव्हा पर्यावरणपूरक कुठल्या प्रोसेसेस आहेत की नाही हे बघतो जेव्हा आम्ही, त्यात मॅक्झिमम जर केमिकल आली तर तुम्हाला त्याचा इफेक्ट होणार आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही त्याच्यासोबत प्रदूषण करताना अगदी आता साधे सांगायचं म्हणजे साधं पाणी तुम्ही आता जे घेताय प्युरिफाय करायला त्यात पीएच ऍडजस्ट करावा लागतो. पीएच म्हणजे सामू म्हणतात. आता हे सामान्य माणसाकरता सांगते. पीएच जर 60च्या खाली असेल त्याला ऍसिडिक म्हणतात, 60च्या वरती असेल तर अल्कलाईन म्हणतात. बरोबर आहे. आता तो ऍडजस्ट करायला लागतो. काही ठिकाणी ऍसिडिक पाणी येऊ शकतं ना, आणि लोकांनाच माहित नाही. पाऊस पडतो ना ज्यावेळी पीएच 4 असतं. बरोबर आहे. माहितीये का कुणाला? मुलीच काय आपलं अगदी शुद्ध पाणी म्हणून पितात. येस येस येस. सो दिस इज अ नॉलेज. नॉलेजच नाही दिलं ना आपण. रेन हार्वेस्टिंग करता येतं तुम्ही. अरे ते पहिलं सोडायचं असतं, ते घ्यायचं नसतं. हे शास्त्रज्ञ सांगणार ना. सांगा ना तुम्ही किती ठिकाणी शास्त्र आहे. बरोबर. आणि आता ह्याच्यात जर मी चुन्याच्या खाणे उद्ध्वस्त करत असेल तर माझं पोल्युशन झालं. बरोबर. आपण आता एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रॉडक्ट्स म्हणतो, जे आम्ही 1992 साली दिले. सर्व शास्त्रज्ञांनी मिळून सगळं ते निर्माण केलं की कुठले प्रॉडक्ट देऊया की ज्यामुळे नदीचं प्रदूषण मॅक्झिमम कमी होईल. अशा देशात आहेत ना. ओके. आहेत, पण सांगितलं ना आपलं नॉलेजच कमी ना. बरोबर. आपण जायचंच नाही ना, ठरवलंय आपण पर्यावरणात आपण जागतिक हे गाडी अभ्यासक्रमामध्ये येणं अपेक्षित आहे. अतिशय महत्वाचं आहे, कारण तुमच्या जीवनाशी खेळ आलाय. आता सगळे जीवजंतू जे आहेत ना ते कशाला निर्माण झाले? तुमच्या या पद्धती वापरल्यामुळे. बरोबर. अशास्त्रीय पद्धती वापरल्या. बरोबर की नाही? जेव्हा तुम्ही क्लोरीन वगैरे सारख्या गोष्टी वापरता त्यावेळी ठीक होतं. आता त्याचे साईड इफेक्ट कळायला आले ना तुम्हाला. 6 जर कॅल्सिओजेनिक कंपाऊंड होतात, हा साधा रूल आहे, आम्हाला लॅबोरेटरीत कळतोय. पण हे सर्वसामान्यांच्या दृष्टीनं हे कसं, म्हणजे आता माझी वसुंधरामध्ये देखील शासनाने जो प्रोग्राम हे केला त्याच्यामध्ये जे आकाश तत्व आहे त्याच्यामध्ये जनजागृती हाच सगळा भाग येतो. तर शासनाकडनं काय अपेक्षा आपण करू शकतो? शासनापेक्षा माझ्या ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आज डॉक्टर मुघे सरांबरोबर बोललो आणि सर्वप्रथम म्हणून एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. प्रशासन त्याचं काम करेलच, पण त्याचबरोबर पर्याय उपलब्ध जर असतील तर आपण 100% ते आत्मसात करायचा प्रयत्न करूया. शेवटी हा समाज, हा देश, हा नागरिक, प्रशासन, प्रशासक आणि शासन असा सगळ्यांचा मिळून बनलेला आहे. आपण आपला भाग करूया आणि शासनाकडनं जेवढं काही पदरात पाडून घेत आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद. पर्यावरणासाठी आज आम्ही भगवद्गीतेच्या हातात घेऊन शपथ घेतो की आजपासून आम्ही पर्यावरणासाठी सातत्याने काम करत आहोत. मात्र शासकीय दृष्टिकोनातून ती मदत हवी ती आज आम्हाला शास्त्रज्ञ श्री माननीय प्रमोदजी मोघे सर, ग्रीन आर्मी प्रशांतजी राऊळ सर या सर्वांसमवेत साक्ष देतो की पर्यावरणासाठी सातत्यपूर्ण आम्ही एकत्रित राहू आणि यासाठी लढा सातत्याने मोठा करू. बरोबर का? धन्यवाद.
तुम मारेगा क्या?